नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट जर्मनीने आता जर्मनीची मध्ये इकॉनॉमिक डाऊनवर्ड चालत आहे, डाऊनटर्न चालू आहे। तर त्यामागचे कारण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू, कारण अनेक डिस्कशन वगैरे चालू आहेत आता जर्मन इकॉनॉमीबद्दल। तर यामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे येत आहेत जर्मन इकॉनॉमीसोबत, तर कारण वगैरे त्यामागचे काय आहे। तर पहिलं म्हणलं रशियाकडून जे एनर्जी शॉक जर्मनीला मिळाला आहे। रशियाने जेव्हा नॅचरल गॅसचा सप्लाय वगैरे कम्प्लिटली थांबवला, त्यामुळे जर्मनीत एनर्जी कॉस्ट वाढली आणि जे LNG इम्पोर्ट जे आहेत फॉर्म US अँड कतार ते खूप कर्षिक वगैरे होऊ लागलं। त्यामुळे ओव्हरऑल इंडस्ट्रियल कॉस्ट भरपूर वाढली, त्यामुळे इन्फ्लेशनही वाढत आहे। तर जर्मनीत पूर्वी न्यूक्लिअर पॉवरवर डिपेंडन्सी वगैरे जास्त होती, ती थोड्या प्रमाणात कमी करून आता जर्मनीने कम्प्लिटली रशियन गॅसवर आपली डिपेंडन्सी वाढवली आहे आणि न्यूक्लिअर पॉवरला फेज आउट वगैरे केलेलं आहे। आणि त्याचा परिणाम हा झाला आहे की डिपेंडन्सी ऑन जर्मनी जेव्हा वाढली तेव्हा रशिया युक्रेनचं वार सुरू झाला, त्यानंतर काही परिणाम झाले व जर्मनीची एनर्जी कॉस्ट भरपूर वाढली। हेच मोठे कारण वगैरे मानलं जात आहे। ही एनर्जी कॉस्ट ग्रो होणे ते इन्फ्लेशनला राईज अप करत आहे व त्यांचे काही पर्सेंटेजमध्ये चांगल्या प्रमाणात परिणाम वगैरे करत आहे। दुसरे रिझन हे समोर येत आहे की चायना जो एका वेळी जर्मनीचा ग्राहक होता, तर तोही आता स्पर्धक बनला आहे स्पेसिफिकली इंडस्ट्रियल गुड्ससाठी। जे सबसिडाईज चायनीज एक्सपोर्ट आहेत, सोलर पॅनल असतील किंवा EVs असो किंवा बॅटरीज असो किंवा मशिनरी असो, म्हणजे यांनी जर्मन प्रोडक्टला वगैरे भरपूर कम्प्लीट वगैरे केलेलं आहे। अँड तर हे जर्मनीचे नेट कार एक्सपोर्ट जे आहेत 2020 मध्ये 2.4 मिलियन होते, ती आता कमी होऊन 1.2 मिलियन वगैरे झाले ह्या 4 वर्षामध्ये। हे एक मेजर व्हेकल एक्सपोर्ट चायना वगैरे बनला आहे। तिसरे कारण आपण हे सांगू शकतो की आता अंडर इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे आणि नेग्लेक्टेड इन्व्हेस्टमेंट रेल, हाय स्पीड इंटरनेट अँड पॉवर ट्रान्समिशन आहे। हे एक काही मेजर रिझन आहे। त्यामागे स्किल वर्करची शॉर्टेजही भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। तर हे कारण आहे। जर्मनीत 43% फर्म दे आर नॉट एबल टू फिल द जॉब वेकन्सी व हा नंबर लार्ज कंपनीमध्ये 58% आहे। मला वाटतं की हे कुठे ना कुठे मोठे लेबर प्रॉब्लेम वगैरे आहेत, स्किल लेबर प्रॉब्लेम झाला आहे जर्मनीत। हे भरपूर मोठे रिझन आहे जर्मनीची इकॉनॉमी स्लोडाऊनमध्ये जाण्यामागे। अँड सगळ्यात वाईट हे कारण सांगितलं जात आहे की तर तेथे जे एक्सेसिव्ह ब्युरोक्रेटी आहे, त्यामुळे कोणतीही डिसिजन मेकिंग फास्ट होत नाही। तेथे भरपूर लेंडी अप्रूव्हल प्रोसेस आहे, ते जर्मनीमध्ये खूप जास्त आहे। त्यामुळे प्रोडक्ट डिले होत आहेत, प्रोजेक्ट डिले होत आहेत। स्पेसिफिकली जे विंड टर्बाईन प्रोजेक्ट आहेत ते भरपूर वगैरे जास्त डिले होत आहेत। हे ओव्हरऑल रेग्युलेशन बिझनेसला जास्त ओझं वगैरे टाकण्याचं काम करत आहेत। हे एक मोठं रिझन आहे। जर्मनी इकॉनॉमी इज नॉट डुईंग वेल व रिसेंट पास्टमध्ये हे दिसत आहे की युरोपमध्ये इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहेत, बट स्टॉक मार्केटवर काही परिणाम वगैरे प्रॉब्लेम वगैरे दिसत नाही। तर हे कुठे ना कुठे बबल फॉर्मेशन आहे जे युरोपियन मार्केटमध्ये, कॅपिटल मार्केटमध्ये भरपूर जास्त दिसत आहे कम्पेअर टू ऑर्डर मार्केट। हे समजणे भरपूर महत्त्वाचे आहे व गरजेचेही आहे।
येथे. जर पुढे आपलं युक्रेनमधील वार संपवण्यासाठी अमेरिकन ऑफिशल्स रशियाची चर्चा वगैरे करत आहेत. पण इंटरेस्टिंगली पार्ट हा आहे की यामध्ये युक्रेनला इन्व्हॉल्व वगैरे केलं जात नाही ह्या डिस्कशनमध्ये. ही चर्चा फक्त US अँड रशियामध्येच होणार आहे ही वार संपवण्यासाठी. बट वारमध्ये जी दुसरी पार्टी आहे युक्रेन, त्याला परिपूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे व त्यावर युरोपियन युनियनला किंवा NATO मेंबर्सना वगैरे इग्नोर केलं जात आहे. कारण USला माहीत आहे की त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे जास्त वेळ सुरू ठेवता येणार नाही. जर USला पार्टिक्युलरली वार निश्चितपणे संपायचं असेल तर ते डेफिनेटली संपवू शकतात. पण आता US युक्रेनला फोर्स देऊन सपोर्ट वगैरे करत आहे. यांनी संपवण्यासाठी बोलले तर हे 100% गोष्टी संपवू शकतात. पण मला वाटतं युरोपियन नेशन जे आहेत ते म्हणत आहेत की असे कसे चालेल, म्हणजेच आम्हाला या चर्चेमध्ये सामील न करता आपणच डिस्कशन करत आहेत, दुसऱ्याकडे पाहत नाहीत. पण मला वाटतं प्रत्येकजण ह्या वार डिस्कशनमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहे. हे इम्प्रेशन वगैरे त्यामुळे वाढतच आहे. आणि जे कोल्ड कोर्सेस वगैरे दिले होते वेस्टर्न प्लेयर्सकडून, ती कारणे एका लेवलनंतर जस्टिफाईज वगैरे केले जात नाहीत. कारण हे इम्प्रेशन एका हायर लेवलवर बराच वेळ टिकून राहत असेल तर त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल इकॉनॉमीत इतकी घसरण वगैरे येऊ शकते की त्याला रिकव्हरी करण्यासाठी भरपूर काही वर्ष वगैरे लागू शकतात. मला वाटतं की ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न होईल आणि त्याचे काही सोल्युशनही शोधले पाहिजे व त्यामुळे एनर्जी कॉस्ट भरपूर कमी होईल. अँड याचा परिणाम हा होईल की आपलं जे इम्पोर्ट बिल वगैरे ते भरपूर कंट्रोलमध्ये वगैरे येऊ शकतं. तर पुढे म्हणजे इंडियन इकॉनॉमी विषयी बोलू तर इंडियामध्ये PLI स्कीमने वगैरे स्मार्टफोन एक्सपोर्ट भरपूर वाढवले आहेत. तर तो नंबर 1.5 ट्रिलियन रुपीजपर्यंत गेलेला आहे. तर हा नंबर एप्रिल 2020 ते जानेवारी 2025 पर्यंतचा आहे. ऑलमोस्ट 11 मंथमध्ये हा नंबर ग्रो झालेला आहे. हे एक्सपोर्ट 1.55 लाख करोड रुपीजपर्यंत वगैरे पोहोचले आहेत. व लास्ट इयरच्या सेम पिरियडमध्ये हा नंबर म्हणजे 99,000 करोड रुपीजचा होता. तर येथून हा नंबर 56% वगैरे वाढला आहे. हे रिअली पॉझिटिव्ह साईन आहे. जर आपण फक्त जानेवारी 2025 पाहिलं तर हा हायेस्ट मंथली एक्सपोर्ट वगैरे झाला आहे स्मार्टफोन एक्सपोर्ट. तर जर हे नंबर ते नंबर वगैरे 25,000 करोड रुपीजचा आहे व त्याची तुलना लास्ट इयरच्या जानेवारीशी केली तर 140% यामध्ये ग्रोथ दिसत आहे. तर ॲपलचे आयफोनचे वेंडर्स जे आहेत इन्क्लुडिंग फॉक्सकॉन ज्यांची तामिळनाडूमध्ये फॅसिलिटी आहे तर तिथे तेथून स्मार्टफोन वगैरे एक्सपोर्ट केले जातात. तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन 70%च्या जवळपास वगैरे आहे. आणि जे फॉक्सकॉन वगैरे एक्सपोर्ट वगैरे करत आहे त्यामध्ये वाढ झाली आहे. इयर ऑन इयर 43% वाढ आहे त्यामध्ये. आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सने जे स्ट्रॉनचे ऑपरेशन वगैरे जे होते ते टेक ओव्हर केले आहेत. ते 22% एक्सपोर्टमध्ये वाटा वगैरे करत आहेत. आणि पेगाटेक्स जो आहे तोही 12%ने कॉन्ट्रीब्यूट वगैरे करत आहे. मला वाटतं की प्रत्येक प्लेयर येथे आपली भूमिका वगैरे बजावत आहे. ही सकारात्मक बाब आहे. व्हॉल्यूम ऑफ स्मार्टफोन एक्सपोर्ट आपण इयरवाईज पाहिलं तर FY21 मध्ये $2.1 बिलियन, तो FY22 मध्ये $5.8 बिलियन, FY23 मध्ये $11.1 बिलियन, FY24 मध्ये $15.6 बिलियन. ही भरपूर चांगली बाब आहे. हे नंबर वाढत आहेत. PLI स्कीममध्ये या सेगमेंटला भरपूर
फायदा वगैरे झाला आहे. त्यामुळे हे पर्टिक्युलरली ओव्हरऑल सेक्टर जे आहे ते डेव्हलप वगैरे होत आहे. ही व्हेरी पॉझिटिव्ह साईन आहे. त्याच्यात पुढील म्हणजे नेक्स्ट न्यूज जी आहे इंडियाची एक्सपोर्टवरती US रेसिप्रोकल टॅरिफ वगैरे किती प्रमाणात वगैरे इम्पॅक्ट वगैरे करू शकतं किंवा वगैरे होऊ शकतं याविषयी SBIने एक रिपोर्ट वगैरे काढली आहे. तर ते ॲडिशनल टॅरिफ लावल्यानंतर जे की इंडियावर लावू शकतात तर 15 to 20% पर्यंत वगैरे परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपले ओव्हरऑल इम्पोर्टवरती जे US वगैरे लावणार आहे टॅरिफ लावू शकतं वगैरे त्यामुळे अराउंड 3 ते 3.5% वगैरे इन्फॅक्ट वगैरे होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त परिणाम होणार नाही असं SBIचे वगैरे म्हणणे आहे. हे साहजिकच आहे, मलाही वाटत आहे. त्यातही आपण 15 ते 20% सिनारो घेत आहोत. रेसिप्रोकल टॅरिफ विषयी आपण चर्चा वगैरे करत आहोत. तर आता हे निगोशिएशन वगैरे होतील, यामध्ये हे कसे होईल, का होईल आणि किती प्रमाणात होईल. तर काही गोष्टी यामध्ये अलाउही केल्या जातील. म्हणून मला वाटतं की हे सर्व गोष्टी होपफुली वर्कआउट वगैरे होतील आणि US द्वारे हे नंबरबद्दल इतके वर्ड वगैरे येत आहेत की कारण 2018मध्ये जे अवरेज टॅरिफ होतं जे इंडियावर US वगैरे चार्ज करत होतं, जे US इंडियाला वगैरे एक्सपोर्ट करत होतं, म्हणजे आपण त्यांच्याकडून वगैरे US कडून वगैरे इम्पोर्ट करत होतो. तर ते पाहिल्यानंतर 2018मध्ये 11.59%, 2019मध्ये 13.42%, 2020मध्ये 12.22%, 2021मध्ये 12.52% आणि 2022मध्ये 15.3% अशा प्रकारे इंडिया वगैरे चार्ज करीत गेला. त्यांच्यापेक्षाही जास्त आहे. परंतु US एक डेव्हलप नेशन आहे, त्यामुळे ते लोअर कॉस्ट एमर्जिंग इकॉनॉमी प्रोडक्ट्स ज्याप्रमाणे वगैरे एमर्जिंग इकॉनॉमीचे प्रोसूड वगैरे करण्यासाठी सक्षम आहेत. त्या पद्धतीने US म्हणजे प्रोड्यूस वगैरे करू शकत नाही. तर हे समजणे खूप गरजेचे असते. तर जे US टॅरिफ रेट ऑन इंडियन गुड्स तर ते किती प्रमाणात आहेत ते पाहिल्यानंतर 2018मध्ये 2.27%, 2019मध्ये 3.84%, 2020मध्ये 3.83%, 2021मध्ये 3.91%, 2022मध्ये 3.83% हे नंबर होते. यामध्ये भरपूर फरक वगैरे दिसत आहे. त्यामुळे रेसिप्रोकल टॅरिफची गोष्ट वगैरे मिस्टर डोनाल्ड ट्रम्पकडून वगैरे भरपूर जास्त होत आहे. ते आता पाहावं लागेल. त्यातही काही निगोशिएशन वगैरे होतील आणि त्यानंतर अल्टिमेटली काय फायनलाइज होईल ते पाहण्यासारखं असेल. तर पुढील म्हणजे तर इंडियाचे मर्चंडाईज ट्रेड डेफिसिट जानेवारीमध्ये $23 बिलियन पोहोचलं आहे, जे की लास्ट इयरच्या जानेवारीमध्ये $16.5 बिलियन होतं. हे एक्सपोर्ट इयर 2.4% वगैरे कॉन्ट्रॅक्टेड झाले. तर यामध्ये जानेवारीमध्ये तर हा नंबर जर एक्सपोर्टचा पाहिला तर तो $36.43 बिलियन आहे. तर या मागचे प्रमुख कारण काय आहे तर स्लोअर ग्रोथचे अमिट सॉफ्टर ग्लोबल पेट्रोलियम प्राइसेस अँड ग्लोबल इकॉनॉमिक अनसर्टनिटी. तर सॉफ्टर ग्लोबल पेट्रोलियम प्राइसेस राहिल्यामुळे आपण जे रिफायनर वगैरे करतो, रिफायनर करून जे एक्सपोर्ट करतो तर त्याची व्हॅल्यू वगैरे कमी झाली, म्हणून तो नंबर खाली आलेला आहे. ओव्हरऑल एक्सपोर्ट वगैरे 2.4% वगैरे कमी झाली आहे.
बट आपण इम्पोर्टची गोष्ट केली तर ते 10% ग्रो झाले इथं इयर ऑन इयर. तर तो नंबर $59.4 बिलियन आहे. या दोन्हीमध्ये फरक $23 बिलियन आहे. मर्चंडाईज ट्रेड डेफिसिट इन द मंथ ऑफ जानेवारी. तर हे इम्पोर्ट वाढले. याचे काय की ड्रायव्हर्स वगैरे आहेत ते पाहिल्यानंतर एक जे आहे ग्लोबल इम्पोर्ट म्हणजे गोल्ड इम्पोर्ट तर गोल्ड इम्पोर्ट वगैरे 40.8% वगैरे वाढला आहे. गोल्डच्या प्राइजेस भरपूर जास्त वाढले आहेत त्यामुळे हा नंबर वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक्स गुड्सचा इम्पोर्ट वगैरे 17.8% वाढला आहे व केमिकलचा 71.8% ग्रो झालेला आहे आणि नॉन फेअर मेटलचा 26% वर आहे आणि व्हेजिटेबल ऑइल अराउंड 11.4% येथे वर आहे. म्हणजे इम्पोर्टचे नंबर वगैरे त्यामुळे आपलं इम्पोर्ट बिल वाढलं आहे आणि भारताचे ट्रेड डेफिसिट थोडंसं वाढलं आहे. तर क्रूड ऑइल इम्पोर्ट 13.5% ड्रॉप झालेला आहे. याचं मेन कारण हे आहे की येथे क्रूडच्या प्राइसेस वगैरे कमी झाले त्यामुळे साहजिकच आपलं जे रिफायनर्स आहेत त्यांनाही एक्सपोर्ट करताना तो नंबर वगैरे खाली येताना दिसतो. त्यामुळे ट्रेड डेफिसिट वगैरे हायर साईडवर वगैरे वाढलेलं दिसत आहे. तर स्टॉक पॅसिफिकमध्ये पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा एक्झो नोबेल विषयी गोष्ट करावी लागेल. रेस फॉर एक्झो नोबेल इन बिन्याची बाब वगैरे खूप जास्त हिटअप झालेली आहे आणि यात आता प्रायव्हेट इक्विटी प्लेयरही जॉईन झाले इथं. सो ब्लॅकस्टोन असो किंवा ओबल फिक्स असो पिक्स किंवा म्हणजे कार्लाइट ग्रुप असो CVC कॅपिटल पार्टनर्स असो तर हे सर्व प्लेयर या रेसमध्ये जॉईन झालेली आहेत. तर हे ॲक्वायर करण्यासाठी इंटरेस्टिंग आहेत. नॉट ओनली एक्झो नोबेल इंडिया बिझनेस बट साऊथ आशिया ऑपरेशन अल्टायर्स आशियन ऑपरेशन जसे की पाकिस्तान असो नेपाळ असो श्रीलंका असो येथेही ते ॲक्वायर करण्यासाठी इच्छुक आहेत. ऑलरेडी कस्टर जो आहे म्हणजे पिडिलाइट वगैरे असो इंडिगो पेटन्स असो GSW पेंट्स असो पेंट्स तर यामध्ये ऑलरेडी वगैरे आहेत. आशियन पेंट या रेसमध्ये नाही बिकॉज ऑफ आपलं कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामुळे वगैरे कारण येथे ऑर्डर त्यामुळे कारण ऑर्डर वाईज भरपूर जास्त स्ट्रॉंग पोझिशन वगैरे इथे असू शकते आशियन पेनची. त्यामुळे तर ॲक्सो नोबलचा रिन्यू जो होता FY24मध्ये तो ऑलमोस्ट 3,961 कोटी रुपयेचा होता. तर ओव्हरऑल अदर प्लेयर ही इंटरेस्टिंग आहेत. काही कॉम्पिटिटर्सही इंटरेस्टेड आहेत. काही प्रायव्हेट प्लेयरही यामध्ये आहेत. हे पाहण्यासारखं आहे. आणि सर्वात मोठा खेळाडू म्हणजे प्लेयर जो आहे सर्वात मोठा लार्जेस्ट प्लेयर तो आशियन पेंट या विशिष्ट कंपनीमध्ये वगैरे विकत वगैरे घेऊ शकत नाही. या कंपनीला वगैरे घेऊ शकत नाही. त्याच्या पुढील म्हणाल तर NTPCने 30 गीगावॅट ऑफ न्यूक्लिअर पॉवरवर $6.2 बिलियन खर्च करण्याची योजना आखली आहे. ही न्यूज सोर्सेसद्वारे आहे. ही खूप इंटरेस्टिंग आहे कारण येथे इनिशियली टार्गेट 10 गीगावॅटचे वगैरे होतं पण आता ते येणार आहे 2 DKमध्ये टार्गेट 30 गिगावॅटपर्यंत घेण्यासाठी ती उत्सुक आहेत. हा खूप चांगला नंबर आहे कारण आता कॅपेक्स वाढला आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते वगैरे होत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे ही. आणि हे जर कंपनी वगैरे करत असेल तर आणखी चांगलं. पण आता फक्त गव्हर्नमेंटच करत आहे. गव्हर्नमेंटकडून भरपूर काही भूमिका वगैरे बजावल्या जात आहेत. तर ही पॉवर कमिशन जो आहे
त्याची रिक्वायरमेंट वगैरे असते फॉर ग्रोथ. आपल्या एक म्हणजे कन्सिस्टंट ग्रोथ वगैरे आपल्याला पाहिजे, रेग्युलर ग्रोथ वगैरे पाहिजे. त्यासाठी पॉवरवरती डिपेंडन्सी भरपूर जास्त वगैरे आहे. तर होपफुली मला वाटतं की या सर्व गोष्टी ज्या पद्धतीनं होतील, इन्व्हेस्टमेंट वगैरे ज्या पद्धतीनं होतील, त्यामुळे आपली इकॉनॉमी खरोखरच चांगली वगैरे वर्क होईल. तर कंपनीने ऑलरेडी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत कोलॅबरेशन करत ऑन 2.6 गिगावॅट प्लांट्स इन मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सेटअप केला आहे. मला वाटतं की हे आधीच गोष्टी वगैरे खरोखरच चांगल्या काम करत आहेत. त्यामुळे खूप आशा आहे हे एबीसीएशन टार्गेट जे आहे ते वाढवण्यासाठी हेल्प वगैरे करेल, कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपलं एबीएशन टार्गेटसाठी. तर आता केवळ फक्त गव्हर्नमेंटच कॅपिटल एक्सपेंडिचर करत आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटवर प्रेशर वगैरे असतो. त्यामुळे त्यांना आर्थिक प्रेशर वगैरे यामुळे होता. तर त्यामध्ये आता शेअरिंग वगैरे होईल फॉर ऑर्डर प्लेयर्स किंवा कंपनीजकडून. विशेषतः मला वाटतं की हे खूप महत्त्वाची भूमिका वगैरे बजावू शकतात. तर जर पुढील न्यूज म्हणलं तर न्यू लिंक्स रिलेटेड वगैरे आहे. तर US ने जे टॅरिफ लावले ॲल्युमिनियमवर, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे डोनाल्ड ट्रम्पच्या प्रभावानंतर नोवेलिससाठी न्यूट्रल टू पॉझिटिव्ह वगैरे असेल, असं हिंडोगोच्या MD मिस्टर सतीश पायजीने म्हटलं आहे. तर नोवेलिस हिंडाल्कोची एक सबसिडरी आहे. तर त्यांच्या IPO येण्याची चर्चा वगैरे होत होती. पण मला वाटतं की आता ते याला वगैरे प्रायोरिटीज वगैरे देत नाहीत. तर त्यामागे काय कारण वगैरे, तर त्याने वगैरे काय म्हटलं आहे, तर 25% जे टॅरिफ वगैरे लावलं जात आहे, गेलेलं आहे US ऑन टॅरिफ ॲल्युमिनियम इम्पोर्टवर. तर ते नोवेलिससाठी नेट न्यूट्रल टू पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वगैरे करतील ते टॅरिफ वगैरे. तर नोवेलिस वर्ल्ड लार्जेस्ट ॲल्युमिनियम रिसायकल वगैरे आहे. आणि ही सिच्युएशन कंप्लीट होण्यासाठी किंवा समजण्यासाठी काही महिने वगैरे लागतील अशी अपेक्षा आहे. आणि कॉस्ट स्ट्रक्चरविषयी गोष्ट केली तर या टॅरिफ इम्पोर्टवर वगैरे मिड वेस्टमध्ये म्हणजे रिफ्लेक्ट वगैरे होऊ शकतं ॲल्युमिनियम प्रीमियमसाठी वगैरे, असे त्यांनी म्हटलं आहे. म्हणून ते विथ नोबेलिस्ट passing on the cost of मेटल्स टू कस्टमर्स. म्हणजे जे इम्पोर्ट वगैरे होईल ते कस्टमरना वगैरे पास ऑन केलेलं जाईल. आणि त्यामुळे ओव्हरऑल इम्पॅक्ट वगैरे न्यूट्रल टू पॉझिटिव्ह असेल असं त्यांनी म्हटलं आहे. फ्युचर आउटलुकची जर गोष्ट केली आपण तर ती परिस्थिती वगैरे विकसित वगैरे होत आहे. मेनी गव्हर्नमेंट वगैरे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि येथे पोझिशनिंग अँड निगोशिएशन वगैरे चालू वगैरे आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि हिंडाल्कोचे जे नेक्स्ट क्वार्टरचे रिझल्ट असतील, म्हणजे टॅरिफ इम्पॅक्टेड वगैरे जास्त वगैरे त्यामध्ये क्लिअर वगैरे होईल, स्पष्ट होईल. त्यामुळे मला वाटतं की नेक्स्ट क्वार्टरचे रिझल्ट पाहण्यासारखे असतील. त्यामुळे आपल्याला एक थोडी आयडिया येईल की या गोष्टी कशा प्लेआउट वगैरे होत आहेत. तर पुढील म्हणजे
ABB इंडियाने वगैरे Q3ची रिझल्ट वगैरे दिली आहेत, आलेली आहेत. नेट प्रॉफिट 56% अप आहे. हायर रेव्हेन्यू अँड मार्जिनमुळे त्यांनी काही डिव्हिडंडही डिक्लेअर केलेला आहे. रेव्हेन्यू पाहिलं तर 22% अप आहे. EBITDA म्हणजे 57.60% इन्क्रीज आहे इयर ऑन इयर व EBITDA मार्जिनही भरपूर एक्सपांड वगैरे झालेलं आहे. प्रिव्हियस इयरमध्ये 15.1% 1% होतं, ते करंटली आता 19.5% झालेलं आहे. आणि बेस्ट ऑर्डर 4% इन्क्रीज झालेले आहेत, पण टोटल ऑर्डर डिक्रीज झाले आहेत 14%. कारण कॅलेंडर इयर 2023मध्ये एक वन टाईम लार्ज ऑर्डर वगैरे मिळाली होती यांना. ही व रेकॉर्ड प्रॉफिट बिफोर टॅक्स ही कंपनीने वगैरे चांगलं दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये 55% वगैरे ग्रोथ वगैरे दिसत आहे. PAT म्हणजे तो 54% ग्रो झालेला आहे. तर ओव्हरऑल रिझल्ट भरपूर चांगले दिसत आहे ABB इंडियाचे. तर पुढील मला NSDLचे क्वार्टरची नंबर आले, त्यांचे प्रॉफिट पाहिलं तर 30% अप आहेत व टोटल इन्कम ही येते 16% वाढली आहेत. तसेच 9 मंथचा परफॉर्मन्सही चांगला आहे. 9 मंथचा माइलस्टोन अचिव्हमेंट काय काय राहील या क्वार्टरमध्ये ते पाहिलं तर सप्टेंबर 2024मध्ये NSDL भारतातील पहिली सिक्युरिटीज डिपॉझिटरी बनली आहे. म्हणजे 500 लाख करोड रुपयेपर्यंत नंबर गेला होता सप्टेंबरमध्ये. तर हा जर डॉलर टर्ममध्ये हा नंबर वगैरे पाहिला तर तो $6 ट्रिलियन होतं. एवढे व्हॅल्यूचे असेट वगैरे होल्ड करत आहे. यांच्या कस्टडीमध्ये सप्टेंबर 2024मध्ये करत होती. त्यानंतर मार्केट वगैरे पडलं, त्यामुळे हा नंबर खाली आलेला असेल. तर आयपीओच्या प्लॅनिंगविषयी जर आपण गोष्ट केली तर SEBIकडून कंपनीला IPOसाठी अप्रूव्हल मिळालं आहे इन द मंथ ऑफ ऑक्टोबर 2024. हे जे प्रपोज्ड IPO जो आहे तो कम्प्लिटली ऑफर फॉर सेल असेल. म्हणजे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर यामध्ये शेअर वगैरे सेल करतील, त्यामुळे IPOचा पैसा कंपनीकडे जाणार नाही व त्यामध्ये कोणती एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर आहे जे की शेअर वगैरे अपलोड करू शकतात सेलिंगसाठी. तर ते आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया अँड HDFC बँक. हे मेजर काही कंपनीचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर वगैरे आहेत, ते एक्झिट वगैरे करू शकतात. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.